हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एसपीज इंग्लिश वर्ल्ड यूट्यूब चॅनल. आज आपण शिकणार आहे 50 रोज बोलली जाणारी इंग्रजी वाक्ये आणि अगदी सोपी इंग्रजी वाक्य शिकणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये, जी तुम्ही दररोजच्या बोलण्यात वापरू शकता. या वाक्यांचा सराव केल्यामुळे तुमचं इंग्रजी नक्की सुधारणार आहे. जेवढ्या जास्त वेळा तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करणार आहात किंवा जेवढ्या जास्त वेळा तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करू शकता तेवढ्या जास्त वेळा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. जेव्हा तुम्ही प्रयत्न करणार आहात तेव्हा तुमचं इंग्रजी सुधारणार आहे, तुमचं प्रोनाउन्सिएशन सुधारणार आहे. सो तुम्ही ही वाक्य नक्की प्रॅक्टिस करा आणि नक्की बोलण्याचा प्रयत्न करा. चला तर मग सुरू करूयात. आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे, द बेबी इज सिटिंग ऑन हर लॅप. द बेबी इज सिटिंग ऑन हर लॅप. बाळ तिच्या मांडीवर बसले आहे. नो वन बिलीव्स हर. नो वन बिलीव्स हर. तिच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. He is tying his shoelaces. He is tying his shoelaces. तो त्याच्या बुटाच्या लेस बांधत आहे. They both are laughing. They both are laughing. ते दोघेही हसत आहेत. Leave the door open. Leave the door open means दार उघडे सोडा किंवा दार उघडेच ठेवा. अशा प्रकारची वाक्य आपण बऱ्याचदा बोलत असतो. जी आपण वाक्य आतापर्यंत पाहिली किंवा पाहणार आहे ती वाक्य आपण बऱ्याचदा बोलत असतो. तर तीच वाक्य इंग्लिशमध्ये कशी बोलायची आहेत किंवा कशा पद्धतीने आपण बोलू शकतो हेच आपण या व्हिडिओजमध्ये शिकत आहे. तर तुम्ही ही वाक्य जी आहेत ती बोलण्याचा प्रयत्न नक्की करा. नेक्स्ट सेंटेन्स आहे, आय थँक्ड हिम. आय थँक्ड हिम. मी त्याचे आभार मानले. You should have asked him. You should have asked him. तुम्ही त्याला विचारायला हवे होते. She let them in. She let them in. तिने त्यांना आत येऊ दिले. She likes to listen to songs. She likes to listen to songs. तिला गाणी ऐकायला आवडतात. She must be hiding something from me. She must be hiding something from me. ती माझ्यापासून काहीतरी लपवत असावी. Who is this for? Who is this for? हे कोणासाठी आहे? I want to know her secret. I want to know her secret. मला तिचे रहस्य जाणून घ्यायचे आहे किंवा मला तिचे सिक्रेट जाणून घ्यायचे आहे. I want to know her secret. I didn't want to hide anything from you. I didn't want to hide anything from you. मला तुमच्यापासून काहीही लपवायचे नव्हते. You could have told me the truth. You could have told me the truth. तू मला खरं सांगू शकला असतास. You could have told me the truth. She is a cunning girl. She is a cunning girl means ती एक धूर्त मुलगी आहे किंवा ती एक लबाड मुलगी आहे. Are you in your senses? Are you in your senses? तू शुद्धीवर आहेस का? My stomach is upset. My stomach is upset. माझे पोट बिघडले आहे. I know you will not let me down. I know you will not let me down. मला माहित आहे तू मला निराश करणार नाहीस. She got very good marks in the exam. She got very good marks in the exam. तिला परीक्षेत खूप चांगले गुण मिळाले. Don't come close to me. Don't come close to me. माझ्याजवळ येऊ नकोस. The old lock is rusty. The old lock is rusty. जुने कुलूप गंजलेले आहे. There is a dirty stain on your shirt. There is a dirty stain on your shirt. तुमच्या शर्टवर एक घाणेरडा डाग आहे. You will have to give reason. You will have to give reason. तुम्हाला कारण द्यावे लागेल. Both of you come out. Both of you come out. तुम्ही दोघेही बाहेर या. Everyone is waiting for you. Everyone is waiting for you. सगळे तुमची वाट पाहत आहेत. Are you still here? Are you still here? तू अजूनही इथेच आहेस का? Your hair is too long. Your hair is too long. तुमचे केस खूप लांब आहेत. My hair has grown very long.
My hair has grown very long. माझे केस खूप लांब वाढले आहेत. It won't take that long. It won't take that long means तेवढा वेळ लागणार नाही. आता इथे बघा won't काय आहे तर will not चं संक्षिप्त रूप आहे. जर तुम्ही हे सेंटेन्स असं बोलला की it will not take that long तरीही हे सेंटेन्स बरोबर आहे किंवा जरी तुम्ही असं बोलला की it won't take that long तरीही हे सेंटेन्स बरोबर आहे. नेक्स्ट It doesn't take long. It doesn't take long. जास्त वेळ लागत नाही. How long do I have to wait? How long do I have to wait? मला किती वेळ वाट पाहावी लागेल? Wipe your sweat. Wipe your sweat. तुझा घाम पुस. I am sweating a lot. I am sweating a lot. मला खूप घाम येतोय. Why would she say sorry? Why would she say sorry? ती का सॉरी म्हणेल? This has never happened before. This has never happened before. हे यापूर्वी कधीही घडलेले नव्हते. I don't want to know this. I don't want to know this. मला हे जाणून घ्यायचे नाही. Why would I do that? Why would I do that? मी ते का करेन? I don't mind what you do. It's your decision. I don't mind what you do. It's your decision. तुम्ही काय करता याची मला पर्वा नाही. तो तुमचा निर्णय आहे. Will mom scold you if you get late? Will mom scold you if you get late? जर तू उशीर केलास तर आई तुला ओरडेल का? Who does she look like? Who does she look like? ती कोणासारखी दिसते? She looks like her mother. She looks like her mother. ती तिच्या आईसारखी दिसते. He would get angry at me. He would get angry at me. तो माझ्यावर रागवायचा. He won't be able to do it. He won't be able to do it. तो ते करू शकणार नाही. Can I come at 8 instead of 7:30? Can I come at 8 instead of 7:30? मी 7:30 ऐवजी 8 वाजता येऊ शकतो का? I have never seen her in jeans. I have never seen her in jeans. मी तिला कधीही जीन्स मध्ये पाहिलेले नाही. She always wears a sari. She always wears a sari. ती नेहमी साडी नेसते. Why are you taking so long? Why are you taking so long? तुम्ही इतका वेळ का घेत आहात? Why are you taking so long? Is there anyone around you? Is there anyone around you? तुमच्या आजूबाजूला कोणी आहे का? Where did you get this? Where did you get this? तुम्हाला हे कुठून मिळाले? Don't tell them everything. Don't tell them everything. त्यांना सगळं सांगू नकोस. ही 50 वाक्ये तुमच्या रोजच्या इंग्रजी सरावासाठी खूप उपयोगी आहेत. त्यामुळे तुम्हाला सराव करणं खूप गरजेचं आहे. So, keep practicing and keep learning. Thank you.